नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या सूचना। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले। तसेच गणेश मूर्ती तयार करताना पर्यावरण स्नेही सामुग्रीचा वापर आणि नैसर्गिक रंगाचा वापर करण्याची सूचनाही फडणवीस यांनी दिल्या। या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली। या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागवला होता। आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला असून त्यात काही शिफारशी करण्यात आल्या होत्या। खोल समुद्रात मोठ्या मूर्तीचं विसर्जन करण्यासंदर्भात अभ्यास करणं आवश्यक आहे। त्याचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्यात यावी। तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय आवश्यक आहेत, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।